आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या AN मराठी चॅनलवरती। चला तर आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आपले मुख्यमंत्री साहेब आपल्यांना काय सांगत आहेत, चला तर ऐकूया। असं आहे की शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भात जे आश्वासन या ठिकाणी आमच्या सरकारने दिलेलं आहे ते आम्ही पूर्ण करणारच आहोत। पण आमचे माननीय उद्धवजी हे नेहमी मी कर्जमाफी केली हे सांगत असतात, म्हणून आपल्या फक्त नजरेस आणून देतो की महात्मा ज्योतिराव फुले ही कर्जमाफीची योजना त्यांनी घोषित केली होती। त्यावेळी त्यांनी 20,500 कोटी रुपयाची कर्जमाफी केली होती, 20,500 कोटी रुपयाची। त्याच्या 3 वर्ष आधी आमच्याही सरकारने, मी मुख्यमंत्री असताना आम्ही छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी केली होती। त्याच्यामध्ये 18,762 कोटी आणि नंतर 1900 कोटी अशी 20,500 कोटी रुपयाची तेव्हाही कर्जमाफी केली होती। त्यामुळे उद्धवजींनी काहीतरी वेगळं केलं असं नाहीये, आधीच्या सरकारने केलं होतं। उलट उद्धवजींनी जे 50,000 रुपये नियमित कर्ज धारकांना द्यायचं कबूल केलं होतं, 2.5 वर्षात फुटकी कवडी दिली नाही। ती सगळी ज्यावेळेस शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळी आम्ही जवळपास 5,000 कोटी रुपये हे त्यावेळी दिले। आणि मी हा आकडा याकरता सांगतो की आपण एक लक्षात ठेवा, 20,000 कोटी रुपयाचं त्यांनी त्या ठिकाणी कर्जमाफी केली। आम्ही तर आता जे कंपेन्सेशन देतो ते 18,000 कोटीचं आहे, म्हणजे 18 नाही, ते खरडून गेलेल्या जमिनीचा विषय केला तर 21,000 कोटीचा आहे। 21,000 कोटी रुपयाचं तर थेट कंपेन्सेशन आम्ही देतो। त्यामुळे आम्ही कुठेही आमच्या घोषणेपासून दूर गेलेलो नाही, पण आज कर्जमाफी करण्यापेक्षा थेट मदत करणं हे जास्त महत्वाचं आहे। कारण कर्जमाफी केली तरी तो आपल्या जमिनीवर माती कुठनं आणणार आहे, तो आपल्या पुढच्या हंगामामध्ये पैसे कुठनं आणणार आहे। आणि म्हणून कर्जमाफीच्या संदर्भात आम्ही कुठेही मागे हटलेलो नाही, ती देखील आम्ही करू। पण आज